कसे आहेत सगळे? मस्त ना? वेलकम टू करी टेल्स. चला मग आज आपण बनवूया कोलंबी फ्राय. उलपात घालून केलेली कोलंबी फार छान बनते. नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे. आमच्या घरात तर लहानांपासून मोठ्यांना ही कोलंबी फ्राय फार आवडते. माझ्या टिट्टूची तर फार मजा होऊन जाते. पॅनमध्ये 2 पळी तेल गरम करा आणि नंतर उलपाताचा कांदा आणि आपल्या घरचा लाल कांदा हा टाकून चांगलं परतून घ्या. आत्ता पॅनमध्ये अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाका. चांगली पेस्ट परतून घ्या. नंतर त्यामध्ये टोमॅटो घाला. परत थोडंसं परतून घ्या. आता ह्यामध्ये घरचा मसाला, मिरची पावडर, हळद, गरम मसाला आणि धनिया पावडर हे मसाले घाला. थोडंसं मीठ घाला. मसाला खमंग परतल्यावर त्यामध्ये उलपाताची पाती घाला आणि नंतर त्याच्यावर कोलंबी घाला. नंतर चांगलं एकजीव करा. परतून झाल्यावर त्यावर झाकण ठेवा आणि 10 ते 15 मिनिटं शिजू द्या. आपली कोलंबी शिजलेली आहे. झाकण काढून बघा. कोलंबीला सुटलेलं पाणी आटवून घ्या आणि त्यामध्ये थोडासा परत गरम मसाला घाला आणि गार्निशिंगसाठी कांद्याची पाती आणि कोथिंबीर घाला. म्हणजे आपली कोलंबी तयार आहे. फार छान बनलेली आपली कोलंबी मसाला फ्राय तयार आहे. चला तर मग या जेवायला. थँक्स फॉर वॉचिंग.